नर्मदाला 8 मुली आणि 1 मुलगा असे एकूण 9 लेकर होते. 8 मुली 1 मुलगा, 9 लेकराची आई ती म्हणजे नर्मदा. 9 लेकर झाले याचा अर्थ तिचं लग्न होऊन बरेचसे वर्ष झाले, अर्थातच 20-25 वर्षाच्या वरचा कालावधी निघून गेला. या 9 लेकरांमध्ये 4 लेकर लग्नाला आलेले, 4 मुली लग्नाला आलेल्या आणि 1 मुलगा लग्नाला आलेला होता. परंतु त्याच वेळेला लग्न 20-25 वर्षात झालं. तिथून पुढे 20-25 वर्ष म्हणजे 50 ते 55 वर्षाची ही नर्मदा गावामध्येच शेती करून मोलमजुरी करून जगणारं हे कुटुंब. परंतु नर्मदाचा पती गमाबाई हा शेतामध्ये काम करायचा, बैल आऊत शेतामध्ये पाळ्या वगैरे घालायचा, मोलमजुरी करून जगणारं हे कुटुंब. परंतु उजळल्यावर शेतामध्ये गमाबाई जायचा आणि संध्याकाळी अंधार पडल्यावर घरी यायचा. आणि कधीतरी शेतामध्ये ही नर्मदा जायची. घरीच मुलं बाळ सांभाळण्याच्या निमित्ताने घरीच नर्मदा राहायची. एक खेड होतं ते, आणि खेड्यामध्ये दिवसा सगळे कामाला जायचे. परंतु गणेशपुरा हे एक छोटंसं गाव होतं, खेड होतं, 1000-1200 लोकसंख्या. दिवसा गावामध्ये कोणी राहायचं नाही. परंतु त्याच वेळेला घराच्या शेजारीच राहणारं एक कुटुंब, आणि त्यामध्ये प्रेमजी आणि मुकेश ह्या 2 तरुणांसोबत ओळख झाली नर्मदाची. खेड्यापाड्यामध्ये प्रत्येक घरामध्ये संबंध असतं, रिलेशन असतं, ओळखी पळखी असतात. प्रेमजीचं आणि मुकेशचं आणि नर्मदाचं या तिघांचं ओळखीचं रूपांतर मैत्री झालं, मैत्रीचं रूपांतर हे प्रेमात झालं, आणि प्रेमाचं रूपांतर हे शारीरिक संबंधामध्ये झालं. नर्मदा ही 50-55 वर्षाची होती आणि प्रेमजी आणि मुकेश हे तरुण होते. हे 2 जण नर्मदा सोबत एकाच वेळी एकाच रूम मध्ये दिवसा ढवळ्या नर्मदाच्या घरी रासलीला करायची, शारीरिक सुखाचा आनंद घ्यायचे. मुलं बाळ हे शाळेमध्ये जायचे, पती शेतामध्ये जायचा. रोजचा हा त्यांचा दिनक्रम चालू होता. एका दिवशी दुपारचं काम आटपून गमाबाई हा अचानक घरी आला आणि या दोघांना नर्मदा सोबत रंगेहात पकडला. नको त्या अवस्थेमध्ये, निर्वस्त्र अवस्थेमध्ये हे 3 जणही घरामध्ये नर्मदाच्या पतीने पाहिले. तळपायाची आग मस्तकाला गेली. भांडण झालं, दोन्हीही गटामध्ये भांडण झालं. गमाबाई एकीकडे पडला आणि हे 3 जण एकीकडे. जोरदार भांडण झालं, बाचाबाची झाली, धकाबुकी देखील झाली आणि तिथून निघून गेले. तोच राग नर्मदाच्या डोक्यात बसला आणि नर्मदाने षडयंत्र रचलं. मुकेशला आणि प्रेमजीला सोबत घेतलं आणि पती गमाबाई याला संपवण्याचा डाव रचला. परंतु कोणालाही माहिती नव्हतं. एके दिवशी अचानक गमाबाई शेतामध्ये मृत अवस्थेमध्ये गावकऱ्यांना दिसून आला. जेव्हा त्याचं शवविच्छेदन करण्यात आलं तेव्हा गमाबाईचा मृत्यू हा नैसर्गिक नाही, तर त्याची हत्या करण्यात आलेली आहे, गळा दाबून त्याला मारण्यात आलेला आहे, असं अहवालामध्ये दिसून आलं. शवविच्छेदनामध्ये PM मध्ये रिपोर्ट आला. तेव्हा सर्वांना संशय आला आणि नर्मदाला आणि प्रेमजीला, मुकेशला पोलिसांनी अटक केली संशय आला म्हणून. जेव्हा कसून चौकशी केली तेव्हा या 3 जणांनी कबुली दिली आणि त्यावेळेला या घटनेचा संपूर्ण खुलासा झाला. नर्मदा उर्फ नबाबेन, तिचं प्रेम प्रकरण ज्या तरुणांसोबत होतं त्यांचं नाव होतं प्रेमजी पटेल आणि मुकेश ठाकूर, आणि गमाबाई ठाकूर नर्मदाच्या पतीचं नाव. बनासकांठा जिल्ह्यातील गणेशपुरा हे गाव आणि गणेशपुरा गावातील वाव थराद परिसर, या परिसरामध्ये घडलेली धक्कादायक सत्य घटना समोर आली. आज 9 मुलांची आई चुकीचं पाऊल पडलं आणि 9ला 9 लेकरं आज आई वडिलांविना अनाथ झाली. कारण वडिलांची हत्या केली, वडिलांचं छत्र निघून गेलं आणि वडिलांच्या हत्यामध्ये आरोपी म्हणून आई जेलमध्ये गेली. आज मुलं अनाथ झाली. काळीच पिळवटून टाकणारी घटना बनासकांठा जिल्ह्यातील गणेशपुरा गावातील वाव थराद परिसरातील समोर आली आणि सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकली. 2 जणांकडून नर्मदा शारीरिक सुख घेणारी, तिची काम वासना किती उत्तेजित होती. 9 मुलाची आई या थराला जाऊ शकते, कोणी कल्पना देखील करू शकणार नाही. या मराठी क्राईम स्टोरी बद्दल आपल्याला काय वाटतं? आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आपल्या MNJ न्यूज मराठी चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन घंटीला प्रेस करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये न्यू मराठी क्राईम स्टोरी सोबत. तोपर्यंत धन्यवाद. पाहत राहा देशदुनियातील लेटेस्ट मराठी क्राईम स्टोरीज फक्त तुमच्यासाठी, घटनाक्रम स्टोरी रूपाने तुमच्यासोबत. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. राम राम.